छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर पंकजा वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमांना विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमांतर्गत सलग 18 तास वाचन उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध ग्रंथांचं सलग 18 तास वाचन केलं। तसेच महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध ग्रंथांचं भव्य ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर प्रसाद पुरेकर यांनी केलं। या ग्रंथ प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या विचार संपदेचा सखोल परिचय करून देण्यात आला। तसेच यावेळी ग्रंथालयातर्फे अविनाश दणके व योगेश रणबावळे या विद्यार्थ्यांना आदर्श वाचक पुरस्कार प्रदान करण्यात आला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत झाली। तसेच दिनांक 14 एप्रिल रोजी प्राध्यापक योगीराज आनंद यांनी जथ्था वामनाचा या प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाद्वारे समाज प्रबोधनात्मक संदेश प्रभावीपणे सादर करण्यात आला। उपस्थितांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। प्राचार्य डॉक्टर पंकजा वाघमारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जयंती व उत्सव समिती प्रभारी डॉक्टर शुभांगी बिदरकर यांनी केलं। आभार प्रदर्शन प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी मानलं, तर सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान सातव यांनी केला। या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती व उत्सव समितीतील सदस्य तसेच प्राध्यापक डॉक्टर भगवान कांबळे, प्राध्यापक डॉक्टर नवल थोरात, डॉक्टर संतोष सावदेकर यांनी परिश्रम घेतले। ये हिंदू लोग समाज है, इसके नाम भी ले रहा हूँ, पकड़ लग रहा है इन लोगों को, खेड़ा काड़ू नहीं लगता है। अरे धाव भड़ कर बुर्गी, धाव भड़ कर बुर्गी, मानसरे का भला ना, मानसरे का भला ना, मानसरे का भला ना, पनिया मनुचा पिता वही, पनिया मनुचा पिता। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।